तर मी ठरवलं होतं की हे जे कमळ आपल्याला बनवायचं आहे त्याच्या साईडला ज्या कडा आहेत ह्या पानांचा जो आकार आहे तिथं ही तार आपल्याला अशी लावायची होती. पण ही तार माझ्याकडून तुटत नाही आहे. म्हणजे घेताना माझी चूक झाली की मी मला काय वाटलं की थोडीशी जाड जर घेतली तर ती टिकेल, खूप जास्त दिवस टिकेल आणि त्याचा तुकडा वगैरे मोडणार नाही. तसंच होते, पण लावतानाच मला त्याचा तुकडा मोडता येत नाही व्यवस्थित. पण असू दे. मग मी ही तार जी आहे ती बरोबर मध्ये इथं अटॅच करणार आहे. अशी प्रत्येक पाकळीला आपल्याला इथे ती लावून घ्यायची. लावते त्याच्यावर बरोबर आपल्याला हे ग्लू गरम असल्यामुळे आपल्याला ते हाताला चिकटणार आहे, त्यामुळं व्यवस्थितच लावा. तर या पद्धतीने सगळ्या पाकळ्यांना मी मधोमध असा ग्लू लावून घेतला आहे आणि ही जी तार होती माझ्याकडे ती चिटकून घेतलेली आहे. तरी तारसुद्धा व्यवस्थित चिकटलेली आहे. आता आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं आहे. बाहेरच्या लेआउट जो आहे तो आपण पर्पल कलरचा करूया. आता पाकळी व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला एक टिप देते. इथपर्यंत लावलं की पुढं आपण जेव्हा ग्लू लावतो आणि आपण जेव्हा वुलन चिटकवणार आहे ना त्याला, तेव्हा वुलन पहिली बोटाने इथे दाबायची, थोडीशी दाबायची आणि मग पुढं आपल्याला ती न्यायची आहे चिटकवत. तर बघा पाकळीचा आकार किती छान आणि परफेक्ट दिसतो आपल्याला. इथे आपल्याला ती दाबायची आहे. आलं लक्षात? तर इथं बघा पाकळीचा आकार किती व्यवस्थित आपल्याला पाण्यासारखा दिसतोय. ओके, दुसरी पण एकदा बघा, दाखवते एकदा. इथपर्यंत आपल्याला ग्लू लावला की बरोबर त्या ग्लूवरती आपण हे चिटकवत आणायचे. वुलन आपली चिटकवली की इथे थोडासा दाब द्यायचा आपल्याला ह्या टोकाला आणि इकडून जेव्हा आपण ग्लू लावणार आहोत तेव्हा आपल्याला इथे थोडीशी मागं सोडायची आपल्याला हे अशी आणि मग ग्लूला आपल्याला हे वुलन चिटकून घ्यायचे आहे. बघा किती परफेक्ट आपलं हे आकार दिसत आहे. तर बघा एकदम परफेक्ट आपल्या पाकळ्या एकसारख्या आपल्याला दिसत आहेत का नाही. तर ही छोटीशी टिप होती, ती तुम्ही नक्की फॉलो करा. पाकळ्यांच्या कडा वगैरे किती सुंदर दिसत आहेत बघा आणि एकसारख्या दिसत आहेत. आता आपल्याला दुसरा कलर ह्याच्यामधून द्यायचा आहे, तो आहे डार्क पिंक. ओके, आपण डार्क पिंक आता देऊया. वुलन चिटकवत असताना अजिबात घाई करायची नाही. घाई केली की आपली वुलन निघते नंतर. म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते, चिटकताना आता व्यवस्थित चिटकते, पण जेव्हा थोडे दिवस जातात ना त्याच्यानंतर वुलन आपोआप आपली निखळून. तर हे बघा, एक लेअर दिल्यानंतर आपल्याला कट करायचंय, फिरवून नाही घ्यायची, कारण आतमध्ये आपल्याला जरा वेगळा कलर द्यायचा आहे. ओके, तर पिंक शेडचे आपण बघू 2 ते 3 लेअर द्यायचे आहेत आणि त्यानंतर फेंट. हे कलर कॉम्बिनेशन असं का करायचं, तर आपली कोणतीही रांगोळी असू दे, म्हणजे आता हीच रांगोळी लोटसची अशी नाही, कुठलीही रांगोळी काढायच्या वेळी आपल्याला असे वेगवेगळे म्हणजे डार्क टू फेंट किंवा फेंट टू डार्क जर कलर तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं ना तर तुमची रांगोळी खूप छान उठावदार आणि 3D मध्ये दिसते. त्यामुळे ना शक्यतो कलर कॉम्बिनेशनमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. कलर निवडताना 3च कलर आणा, पण त्याच्या शेडिंगमध्ये आणा. म्हणजे ग्रीन म्हणलं तर त्याच्यामध्ये डार्क ग्रीन एक येतो, नंतर एक पोपटी येतो, एक फेंट ग्रीन पण येतो. अशा पद्धतीचे कलर निवडा. तर बघा, हा एक शेड झाला आपला. आता बाकीच्या पानांना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचं आहे. उद्यापासून आपण गणपती डेकोरेशनसाठी जे साहित्य लागणार आहे त्या साहित्याचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. म्हणजे बेसिकपासून बरं का, म्हणजे त्याचं कटिंग कसं करायचं, मेजरमेंट कसं घ्यायचं, ते वुलन लावेपर्यंत आणि त्याची किंमत कशी ठरवायची, यासुद्धा गोष्टी मी तुमच्याबरोबर व्हिडिओच्या थ्रू शेअर करणार आहे. तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तसं तर
व्हिडिओ त्या पद्धतीचे मी टाकलेले आहेतच, पण ऑफिशियली जे म्हणतो ना बेसिकपासून करायचं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आधी तयार करायच्या, जसं की शुभ लाभचं किंवा गोंडे वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर अपलोड करणार आहे, शेअर करणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे कसं की व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते तेव्हा तुम्ही जरी विसरलात तरी नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला ते कळून जाईल की आजच्या व्हिडिओमध्ये ताई काय काय दाखवणार आहेत, कशा पद्धतीने दाखवणार आहेत. आणि इन डिटेल आपण व्हिडिओ दाखवतो, म्हणजे एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी जास्त दाखवत नाही, कारण एवढा वेळ कुणालाच नसतो, अर्धा तास एक तास एक व्हिडिओ बघण्यासाठी. त्यामुळं पहिल्या व्हिडिओमध्ये मेजरमेंट वगैरे कटिंग वगैरे दाखवत असते आणि सेकंड व्हिडिओमध्ये वुलन वगैरे कशी चिटकवायची आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी दाखवत असते. ओके, आता हे झाले डार्क पिंक कलर. त्याच्यानंतर आपल्याला फेंट पिंक घ्यायचा आहे आणि तो राहिलेल्या पोर्शनमध्ये कवर करायचा आहे. आता हा जो पोर्शन आहे हा आपल्याला पूर्ण कवर करायचा आहे, त्यामुळे तुम्ही ते कट केले नाहीत तरी चालेल प्रत्येक लेअरला. तर मी दाखवल्याप्रमाणे तो पोर्शन कवर केला तरी चालेल, फक्त एकावर एक लावायची नाही, नाहीतर मग वर खाली झाल्यासारखी दिसते फुलं. हे बघा, या पद्धतीने आपली पाकळी एक तयार झालेली आहे. तर आता मधला पॅसेज आपल्याला करायचा आहे. तर ॲक्च्युली मी इथं रेड, ऑरेंज, येलो, व्हाईट असं लिहिलं आहे खरं, पण मला ह्याला कॉम्बिनेशन असं वाटतंय की मध्ये मोठा व्हाईटमध्ये द्यावा आणि हात जो आहे हाच आपल्याला आतमध्ये सुद्धा कंटिन्यू करावा, म्हणजे पर्पल, डार्क पिंक आणि फेंट पिंक असं आपल्याला करावं असं वाटतंय. म्हणून मी आता डायरेक्ट इथं आता पर्पलपासून सुरुवात करते. म्हणजे मिसमॅच नको व्हायला असं वाटते, म्हणून मग मी चेंज केलं. ह्याच्या आतला पण एक लेअर आपण पर्पलचाच देऊया. तर असे 2 लेअर आपण पर्पलचे घेतले. आता इथं जे गॅप वाटतोय आपल्याला, ज्या कलरचा गॅप वाटतोय तो थोडासा कलर आपण तिथे फिल करणार आहोत. काय करायचं, छोटासा, म्हणजे आपल्याला अंदाज आहे की एवढा गॅप आहे तिथं, तर त्या कलरचा तुकडा घ्यायचा. मम्मा तू तर दिसना बी झालीस. मी नाहीच दिसत. आणि या पद्धतीने ग्ल्यू लावायचा आणि बरोबर त्या पॅसेजमध्ये आपल्याला ते फिल करायचे. तर बघा, आता आपल्याला द्यायचं आहे डार्क पिंक. त्याचे पण मी 2 शेड घेते. फेंट पिंकची 1 शेड घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण जो राऊंड सर्कल राहिलेला आहे आतल्या बाजूचा तिथे आपल्याला व्हाईट कलर फिल करायचा आहे. ॲक्च्युली तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कलर कॉम्बिनेशन देऊ शकता. मी या पद्धतीने कलर दिलेले आहेत आणि कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनसुद्धा तुम्हाला काय काय शिकायला आवडेल, मॅट रांगोळीचे डिझाईन वगैरे तुम्हाला कुठल्या शिकायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगितल्या तर त्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करीन. तर या पद्धतीनं आपला आत्ताशी पहिला टप्पा झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कारण त्याच्या आपल्याला बॅक साईडला सुद्धा वुलन चिटकवायची आहे. आता ती का चिटकवायची ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढं कळेलच. ते हे व्यवस्थित असं कट करून घ्या. ॲक्च्युली मी या लोटसचे बरेच व्हिडिओ बघितले, पण मला मेजरमेंट कुठंही सापडलेलं नाही की कसं मेजरमेंट घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे, डायरेक्टली कसं बनवायचं आहे. याचे व्हिडिओ बरेच अपलोड आहेत चॅनलवरती, पण ह्याचे ना मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं आहे, किती इंचाचं वगैरे करायचं आहे, हे कुठल्याच व्हिडिओमध्ये आपल्याला कळालेलं नाही. त्यामुळे मी आधी ह्याचे मेजरमेंट घेतलेले आहे आणि त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही चेक करा. म्हणजे हे पान, हे आतला सर्कल किती बाय कितीचं घ्यायचं आहे. जर आपल्याला 1 फीटचं जर लोटस बनवायचं असेल तर त्याच्यासाठी किती बाय कितीचे सर्कल घ्यायला लागेल किंवा ओव्हरऑल त्याचं मार्जिन किती घ्यायला लागेल, त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. एकदा नक्की चेक करा तो सुद्धा. हे बघा किती व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे. आणि एकदा नेहमीप्रमाणे आपल्याला हात फिरवायचा आहे आपल्या रांगोळीवरती, कुठं वुलन निघाली आहे का हे आपल्याला कळतं, त्यामुळे असा हात फिरवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ही जी मागची बाजू आहे, हे फक्त पानांची बाजू आपल्याला कवर करायची. ती डार्क पिंक आणि शेडमध्येच करणार आहे मी. तर आता ही आतली बाजू आपल्याला एकसारखी दिसण्यासाठी, म्हणजे ह्याच्या आतमध्ये आपण काही लावणार नाही आहे, पण इथून आपल्याला वुलन लावायचं आहे. तर हे आधी आपल्याला कवर करायचं आहे. त्यासाठी मी ही लेअर म्हणजे जी शेड करणार आहे त्याचीच लेअर मी सर्कल करून घेणार आहे.
म्हणजे आपल्याला तो सर्कल व्यवस्थित, म्हणजे जी वुलन आपण ह्याच्या आतमध्ये चिटकवणार आहोत ना ती एकसारखी दिसेल. दिसताना पण छान दिसतंय आणि आपल्याला सुद्धा मेजरमेंट लक्षात येईल आणि आपली वुलन सुद्धा वरखाली होणार नाही. त्यासाठी ही लेअर टाकून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने करून झाल्यानंतर हाच कलर मी इथे फिल करणार आहे. हा शेड बघितला तर ह्याच्यामध्ये ना पर्पल कलर खूप छान आणि उठून दिसेल, तर मी ना पर्पल कलरनी फिल करते सगळं. तर बॅक साईड पण आपली झाली आहे आणि फ्रंट साईड आपलीच झालेली आहे. पण हे दुसरं ड्रॉ केलं होतं ते पानांसाठी केलेलं आहे. तर आपल्याला इथे पूर्ण ग्रीन कलर, इथे सुद्धा मला वाटतं पॅसेजमध्ये आपल्याला मोकळा ठेवायचा आहे, साईडनंच आपल्याला द्यायचं आहे. तर हे सुद्धा दोनच कलरमध्ये मी करणार आहे. एक छोट असं माझ्याकडे पोपटी कलर आहे, हा एक कलर आहे आणि हा डार्क ग्रीन आहे. ह्याच्यामध्ये शेडिंग करणार आहे दोनमध्येच. आता हे पान झालं. आता हा जो सर्कल आहे तो नेहमीप्रमाणे आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता मधल्या पानांना बॉटल ग्रीन कलर देऊन झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर आपली लास्ट स्टेप आहे ती स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोटस आपल्याला कशा पद्धतीने चिटकवायचं आहे. बघा दोन्ही पॅचेस आपले तयार झालेले आहेत. आता एकावर एक ठेवायचे आहेत आपल्याला आणि ते चिटकवायचे आहेत. ते कसे ते बघा. ठेवताना आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे कमळाच्या दोन्ही कळ्यांच्या मध्ये आपल्याला हे हिरवं पान यायला पाहिजे. अशा पद्धतीनं ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतच आहे. त्या पद्धतीने ते ठेवा आणि चिटकवायचं कसं आहे ते बघा. पानाचा पोर्शन घ्यायचा आहे. मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला ग्लू भरपूर लावायचा आहे. मी जशा पद्धतीने लावते त्याच पद्धतीने लावा आणि ग्लू पूर्ण पातळ करा, म्हणजे व्यवस्थित चिटकलं जाईल आपला जे लोटसचा वरचा भाग आहे तो. तर या पद्धतीने लावून घ्यायचं आणि आता लोटसची बॅक साईड जी आहे आपण मोकळी ठेवलेली तिथे सुद्धा तसाच ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि ही जी प्रोसेस करत आहोत आपण ती एकदम फास्ट करायची आहे. पानाच्या ह्याला जो ग्लू लावलेला आहे तो वाळू नये याची दक्षता घ्यायची आणि फास्ट करायचं आहे. हे दोन्ही ह्याला ग्लू लावला की आधी मी दाखवलेलं होतं क्रॉसमध्ये आपल्याला ते मधोमध बरोबर चिटकून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट इथपर्यंतची प्रोसेस पूर्ण परफेक्ट झालेली होती. आणि त्यानंतर माझ्याकडून काय चूक झाली मी तुम्हाला सांगते. जी तार मी यूज केलेली आहे ती अजिबात यूज करू नका. ती का ते तुम्हाला कळेलच. लोटस आपलं व्यवस्थित फोल्ड होत नव्हतं, एकसारखं फोल्ड होत नव्हतं. तर तार आपल्याला जी बारीक तार भेटते ना, त्या तारेचं नाव मला आठवत नाही आहे, तर तीच तार यूज करा. मोठी तार अजिबात यूज करू नका. इतकं छान इथंपर्यंत झालेलं होतं आणि तिथून पुढं सगळा माझा मूडच हाफ झाला. पण असो, तुम्हाला प्रोसेस तरी पूर्ण कळालेली आहे. लोटस आपलं व्यवस्थित तयार झालं होतं. फक्त तार तुम्ही खरेदी करताना व्यवस्थित तार घ्या, जास्त जाड तार घेऊ नका. आणि तार लावताना आपल्याला साईडच्या कडाने लावायची होती, पण ती तार खूप जाड असल्यामुळे मी फक्त मध्ये लावली आणि या पद्धतीनं लोटस दिसत होतं. असो, तर हा लोटस आपल्याला गणपतीसाठी किंवा लक्ष्मीपूजनासाठी वापरू शकतो. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.